नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय इकडं मला चाललोय गाडी बुक करायची. गाडी बुक करायची मला दाखवतो. तर भावांचं बेगोनच्या शोरूमला आलतो, पण काय झालं गाडी बुक करायची होती, गाडी अवेलेबल नाही कारण दिदीचं तोंड नाराज झाले. कलर तर तीच पाहिजे, पण कलर आपल्याला पाहिजे होता कसला, कोणता कलर, नेव्ही ब्लू कलर पाहिजे होता, पण ते काय अवेलेबल नाही. मॅडमला तीच कलर घ्यायचं. बघू आता पुढं काय होतंय, दाखवतो. तर भावानं गाडी बुक करायला गेलतो, पण काय झालं गाडी बुक करायला आधीच गेलतो, पण अवेलेबल होती. पण अवेलेबल होते तेव्हा आपण काय बुक केलं नाही, कारण की दुसरीकडे पण बघितलेली स्वस्त भेटत होती. तिथं बघितली सगळं पटलं वगैरे, पण आत्ता गेलतो गाडी काय ती म्हणतात अवेलेबल नाही, आता गाडी गेली तुमची. पण ॲडजस्ट करून कसं तरी गाडी घेतली, तर वगैरे बुक केली. थोडी कुठं न्यायच्या लायकीचं नाही, बघितलं का, कुठं सुद्धा न्यायच्या लायकीचं नाही, कुठं सुद्धा. जिथं जाईल तिथं कांड करतं, अवघड. थोडी कॉस्ट 1000-2000 गाडी महाग पडली, पण घ्यायची होती त्यामुळे जाऊ द्या म्हणते. काय गरज आहे काय हात लावायची गरज नव्हती, आपलं शांत, पण सवय बघितली का. तर भावानं इथून चाललो आपण सर्वजण लग्नाला, दाखवतो पुढे. तर भावांना आम्ही आलोय रानात. आता सीझन चालू झाला आहे, कशा सीझन झालं तर माहिती असेल, आंब्याचा सीझन चालू झाला आहे. आंब्याला भरपूर आंबे लागलेत, आंबा काढाय आलोय. मला खालचा आंबा दाखवतो. आपलं शेत आहे, जिथपर्यंत दिसेल तिथपर्यंत आपलंच आहे. खूप दिवस होत आलोय रानात काय येणार नसतं आपलं, रानाचा ना आपला लांबपर्यंत संबंध नाही. हे झाड दिसतंय ना, ते मला वाटतं 20 वर्ष किंवा 25 वर्ष झाली असतील या झाडाला. वीस ते 25 वर्ष झाले झाडाला, अजून पण आहे, बघू शकता तुम्ही. मधल्या पावसामध्ये हे झाड पडलं. ह्या आंबे एवढे क्वालिटी होते ना, म्हणजे अजून पण आहेतच, खायला वगैरे खूप मस्त लागतात. वरती एक आंबा लावलाय, त्याचे पण आंबे खायला लागतात गोड ना. पप्पा रानात गेले ना, आता येताना आंबे आणले, असले भारी आंबे आहेत ना. लोक आहेत कोण पण येतात आंबे, त्यामुळं येऊन आंबे गायब करायला लागतात आपल्याला. दो है आपली. बघू शकता आंबे, भरपूर आंबे लागले. कसे आहेत आंबे.